हॅलो एव्हरीवन, आज आपण आलो आहोत सावंतवाडीच्या राजवाड्यात, जे की एक खूप ऐतिहासिक ठिकाण आहे आणि सावंतवाडीची आन शान आहे। हे आपण आता बघतोय सावंतवाडीचा प्रवेशद्वार। तर हे आपण एंट्री केल्याबरोबर एक संस्था दिसते, जी सगळ्यात आधीची सावंतवाडीतली संस्था आहे। तर आपण एंट्री केल्याबरोबरच आपल्याला खूप एक नॅचरल चांगली ब्युटी बघायला भेटते, ज्यात आपल्याला माइंड फ्रेश आणि खूप बरं वाटतं। राजवाड्यात एंट्री केल्याबरोबरच पूर्ण निसर्ग सौंदर्य दिसतंय आणि त्याचबरोबर आपल्याला मोती तळ्याचं पण एक खूप सुंदर व्ह्यू दिसतं। तर हे आपण पाठी बघतोय ते सावंतवाडीचा राजवाडा आहे, जो आधीच्या काळापासून तसाच ताठ मानेने उभा आहे। तर हा आपला राजवाड्याचा मुख्य द्वार आहे आणि त्याचबरोबर आपण बाजूला पण बघू शकतो हे तोफे आहेत आणि त्याचबरोबर हे खूप एक ऐतिहासिक ठिकाण आहे। त्याचबरोबर आपण बघू शकतो हे सुतापासून इको फ्रेंडली कंदील सुद्धा दिवाळीच्या निमित्ताने बनवला गेला आहे। तर आपण सावंतवाडी राजवाड्यात एंट्री केल्याबरोबर आपल्याला लेफ्ट साईडला एक इन्क्वायरी सेक्शन दिसतं।
तर आपण ही स्पेशल रूम एंट्री केल्याबरोबरच आपल्याला जुने ऐतिहासिक लाकडीचे व विविध प्रकारचे वस्तू बघायला भेटतात. तर हे आहे कॅप्टन हिज हायनेस राजा बहादूर श्रीराम खेमरथ सावंत भोसले अक्का बापूसाहेब सरदेसाई ऑफ सावंतवाडी. त्याच बाजूला आपल्याला बघायला भेटते एक धनगरची लाकडीची मूर्ती जी त्या काळी एक कार्पेंटरने बनवलेली. आणि ही आहे जजमेंट चेअर. तर ही लॉर्ड ब्रह्माची पाषाण आहे. आणि हे जुन्या काळातील लाकडी पाळणा आहे. तर चला आपण आता वर जाऊन बघूया की कोणती नवीन गॅलरी एक्सप्लोर करायला भेटते. तर ही आहे गंजिफा आणि लॅकवेअरची गॅलरी. तर आपण एंट्री केल्याबरोबरच आपल्याला लाकडीची पालखी दिसते. Yep. तर असा होता आपल्या सावंतवाडीतला राजवाडा जो मी आपल्याला थोडक्यात दाखवण्याचा प्रयास केला आहे. थँक्यू.